जन्माष्टमी. जन्माष्टमीचा सण येणार होता आणि गट्टू चिंकीच्या सोसायटीत अगदी धूमधडाक्यात सणाची तयारी सुरू होती. पण यावेळी हा प्रश्न होता की हंडी कोण फोडणार. त्यासाठी सेक्रेटरी अंकलनी सोसायटीची मीटिंग ठेवली होती. इथे आल्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. आणि जसं की तुम्ही सगळे जाणता की जन्माष्टमीचा सण जवळ येतो आहे आणि दरवर्षीप्रमाणेच सोसायटीमध्ये यावर्षीही दहीहंडीचा प्रोग्राम होणार आहे. लोकांच्या वेगवेगळ्या टीम्स असतील ज्या दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतील. आणि हो, जो विनर दहीहंडी फोडेल त्याला सोसायटीकडून ट्रॉफी मिळेल. काकांचं बोलणं ऐकून गट्टू एक्साइटेड होऊन उभा राहतो आणि सेक्रेटरी काकांना म्हणतो, काका, मी हरी आणि बंटी माझ्या इतर मित्रांसोबत मुलांची एक टीम बनवेन आणि आम्हीच हंडी फोडू. आम्ही खूप प्रॅक्टिसही करू, म्हणजे आम्ही पहिल्याच प्रयत्नात आरामात हंडी फोडू शकू. अरे वा गट्टू बेटा, ही खूप छान गोष्ट आहे. याचा अर्थ आपल्याकडे एक टीम बनली आहे, टीम गट्टू. काय अजून कोणी यात सहभागी होणार आहे का? हे ऐकून चिंकी उभी राहून म्हणते, काका, गट्टू जर मुलांची टीम बनवणार असेल तर आम्ही मुली मागे का राहायचं? मीही माझ्या मैत्रिणींसोबत मुलींची एक टीम बनवेन. गट्टू बघच, आम्हीच जिंकणार. हे तर अगदी बरोबर बोललीस चिंकी बेटा. मुली कुठल्याच बाबतीत मुलांपेक्षा मागे नाहीयेत. त्यामुळे आम्ही तुलाही तुझी टीम बनवायला आणि दहीहंडी फोडायला संधी देऊ. ये, थँक्यू सेक्रेटरी काका. मग तर ह्यावेळेस दहीहंडीच्या प्रोग्रामला खूपच मजा येईल. बरोबर बोललीस चिंकी. म्हणजे हंडी फोडण्यासाठी ह्यावेळेस आपल्याकडे 2 टीम्स आहेत. आणि हो मुलांनो, अजून एक स्पेशल. जी टीम जिंकेल तिला माझ्याकडून जन्माष्टमीचा खास प्रसाद पंचामृत प्यायलाही मिळेल. वा वाई, जन्माष्टमीचं पंचामृत तर खूपच मस्त असतं. आता मीही डबल मेहनत करणार आणि पंचामृतही पिणार. गट्टू, तू आणि तुझी टीम मला कमी नको समजू. मी माझ्या टीम सोबत रोज प्रॅक्टिस करणार आहे. तसं मुलांनो, मलाही स्पेशल प्रसाद हवाय बरं का. गट्टू, मलाही तुझ्या टीम मध्ये घे. बाबांचं बोलणं ऐकून तिथे असलेले सगळे लोक हसू लागतात. मग काय होतं, दुसऱ्या दिवशी गट्टू आपल्या सगळ्या मित्रांना पार्क मध्ये बोलावतो, ज्यात हरी आणि बंटी सुद्धा होते. तिकडे चिंकी गुड्डी आणि श्रेया सोबतच आपल्या बाकी मैत्रिणींना बोलावते आणि त्यांना म्हणते, मुलींनो, काहीही झालं तरी आपल्याला हे सिद्ध करून दाखवायचंय की आपण मुली कशातही मागे नाही. ह्या वेळची जन्माष्टमीची दहीहंडी आपणच फोडायची आहे. हो चिंकी, आणि आपणच ती ट्रॉफीही जिंकायची आहे. हो, आणि काकूंच्या हातचं स्पेशल पंचामृत सुद्धा आपल्यालाच मिळणार. तू अजिबात काळजी करू नकोस चिंकी. ठीक आहे मुलींनो. नाही, माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे चिंकीचे कमांडोज. सुरू करूया आपली प्रॅक्टिस. एवढं बोलून चिंकी आपल्या टीम सोबत प्रॅक्टिस करू लागते. तिकडे गट्टू सुद्धा आपल्या टीमचा जोश वाढवतो आणि जन्माष्टमी येईपर्यंत दोन्ही टीम्स खूप मेहनत करतात आणि पाहता पाहता जन्माष्टमीचा दिवस उजाडतो. गट्टूच्या टीम मध्ये सगळ्या मुलांनी ब्ल्यू कलरचा ड्रेस घातला होता आणि चिंकीच्या टीम मध्ये सगळ्या मुलींनी रेड. प्रोग्राम सुरू होण्यापूर्वी चिंकी गट्टूकडे जाते आणि त्याला म्हणते, गट्टू, तुला आणि तुझ्या टीमला ऑल द बेस्ट. हो चिंकी, तुझ्या टीमलाही ऑल द बेस्ट. तेवढ्यात तिथे ढोल ताशा वाजवणारी लोक येतात आणि जोर जोरात ढोल ताशा वाजवू लागतात. गट्टू चिंकी ढोल ताशावर नाचू लागतात आणि त्यांच्या सोबतच सोसायटीतील इतर लोकही ढोल ताशाच्या गजरात नाचू लागतात. तर मुलांनो, सांगा, पहिल्यांदा कुठली टीम जाणार आहे दहीहंडी फोडायला? टीम रेड की टीम ब्ल्यू? काका, आधी आम्ही जाणार, टीम ब्ल्यू. ये, काय टीम ब्ल्यू, तयार आहात ना? गट्टूच्या टीम मधले सगळे मेंबर येस म्हणतात. ठीक आहे गट्टू, तुझ्या टीमला तू घेऊन जा, पण सांभाळून हा, पडू नका. हो काका. चल बंटी, चला मित्रांनो. गट्टू आणि त्याची टीम एक एक करून सर्कल बनवतात आणि मग टीम मधले बाकी लोक एकावर एक करून चढू लागतात. सगळ्यात शेवटी गट्टू सगळ्यात उंच जाऊ लागतो, पण तेवढ्यात अचानक त्याचा पाय घसरतो. माझा पाय. पण गट्टू पडण्या अगोदरच चिंकीची टीम तिथे पटकन जाते
आणि ते सगळे गट्टूला पडण्यापासून वाचवतात. गट्टू, तू ठीक आहेस ना? लागलं नाही ना? नाही चिंकी, मी ठीक आहे. तुम्ही मला पडण्यापासून वाचवलं. थँक्यू चिंकी. वेलकम गट्टू. अपोजिट टीमचे असून सुद्धा जेव्हा मुलं अशी एकमेकांना मदत करतात तेव्हा हे बघून सोसायटीतल्या सगळ्यांना छान वाटतं. पण आता गट्टूच्या टीम नंतर पाळी होती चिंकीच्या टीमची. चिंकी आपल्या टीम सोबत मैदानात उतरते. चला मैत्रिणींनो, आपण हे करू शकतो. आपण खूप प्रॅक्टिस केलीये. हो कॅप्टन. हो कॅप्टन. एक एक करून सगळ्या मुली सर्कल बनवतात आणि मग बाकी टीम मेंबर्स वरती जाऊ लागतात. शेवटी चिंकी सगळ्यात वरती चढते आणि जोरात म्हणते, हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की. चिंकीला साथ करण्यासाठी सोसायटीतली बाकी मंडळीही म्हणू लागतात, हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की. आणि मग चिंकी दहीहंडी फोडते. यासोबतच पुन्हा ढोल ताशे वाजू लागतात आणि सगळे लोक नाचू लागतात. चिंकीची टीम सुद्धा सगळ्यांसोबत खाली उतरून नाचू लागते. सगळीकडून फक्त एकच आवाज येत होता, हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की. वा वा चिंकी, तू आणि तुझ्या मुलींच्या टीमने तर कमाल केली. हो चिंकी बेटा, शाबास. या वेळेला तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस की मुली कोणापेक्षा कमी नाहीत. तेवढ्यात बाबा मागून येतात आणि गट्टू चिंकी दोघांनाही मिठी मारून म्हणतात, अरे म्हणूनच तर मला माझ्या दोन्ही मुलांवर गर्व आहे. हो, आणि मलाही. थँक्यू आई बाबा. चिंकी, तुला आणि तुझ्या टीमला कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही खरंच खूप छान केलं. हा, चला आता जिंकलेल्या टीमला त्यांची ट्रॉफी देऊया. हो, आणि हा खास प्रसाद सुद्धा. चिंकी हे सगळं बघून खूप खुश होते. सेक्रेटरी काका त्यांच्या टीमला ट्रॉफी देतात आणि आई सगळ्यांना जन्माष्टमी स्पेशल पंचामृत देते. पण आई गट्टूच्या सुद्धा टीमला पंचामृत पाजते. हे घ्या मुलांनो. पण आई, आम्ही तर हंडी नाही फोडली. मग आम्हाला हा स्पेशल प्रसाद का? कारण मुलांनो, तुम्हीही खूप मेहनत केली होती, म्हणून ह्यावर तुमचाही हक्क आहे. आणि हा प्रसाद आहे, हे घ्या. आई सगळ्यांना प्रसाद देते आणि तो प्रसाद सगळ्यांना आवडतो. आणि मग जन्माष्टमीच्या उत्सवानंतर सगळे आपापल्या घरी निघून जातात. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.